नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगोकराचो माय मोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. पंधराशे कंत्राटी कर्मचाऱ्यांक 2017 मेरेन EPFचो लाव. वेर्ना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत 70 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भरतीक मान्यताय. मंत्रिमंडळाचे बसकेत घेतले निर्णय. 3 मिटिंगांक दाणी मारलेल्या सरवणकारापूरच्या पंचांची पुलिसा सयत पंचायत मिटिंगेक हजेरी. NOC प्रकरणा वयल्यान बायल पंचांक दिल्ल्यो गाळी. शेपलायतली ह्या भयान पुलिसांची केली ढाल. मिडियाक सांगले सरवणच्या बायल पंचांनी. दिल्लीत लाल किल्ल्या कडेन जाल्ल्या स्फोटाचे फाटभुंयेर गोंय पुलीस अलर्ट. दक्षिण गोंय पुलिसांनी वाडयली सुरक्षा. रातच्या वेळार गस्त आणि नाकाबंदीक सुरवात. आता खबरो विस्तारान. आयज जाल्ले मंत्रिमंडळ बसकेत कांय म्हत्वाचे निर्णय घेतल्यात. 1,500 कंत्राटी कर्मचाऱ्यांक 2017 मेरेन EPFचो लाव. वेर्ना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत 70 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीक मान्यताय. गेडाचे कंपनीत रुपांतर आणि त्या भायर आनीकूय कांय निर्णय घेतल्यात. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान हे निर्णय जाहीर केले. कुर्टी कोडारेंतल्या सरकारी पशुवैजकी महाविद्यालयाक 30 वर्सां खातीर 1 लाख चौखण मीटर जमीन भाड्यान घेवपाक मान्यताय दिल्या. बंदर कप्तान खात्याच्या विभाजना खातीर नियमात दुरुस्ती केल्या. ऐकात मुख्यमंत्र्या. अलॉटमेंट ऑफ द लँड टू द गोवा कॉलेज ऑफ द वेटरनरी अँड एनिमल सायन्स. गोवा कॉलेजीक आमी 33 वर्सां लीज गव्हर्मेंटाची प्रॉपर्टी गव्हर्मेंट कॉलेज वेटरनरी कॉलेजीच्या नांवार दिल्या. 2 कडेन दिल्या. एक कुट्टी आणि एक हांगा ओल्ड गोवा दिल्या. लँड इज टोटल लँड 1 लाख स्क्वेअर मीटर आणि एकीकडे 66,595 कुट्टी आणि कोडार 2 कडेन दिल्या. कुट्टी आणि कोडार. नाही ओल्ड गोवा न्ही. ओल्ड गोवा दिवंक ना. सॉरी ते कुट्टी आणि कोडार. PWD, WRD, वीज आणि DDW खात्यातले मुखेल अभियंत्यांची निवृत्तीची पिराय 62 वर्षां मेरेन वाडोवपाचो निर्णय मंत्रिमंडळान घेतला. WRD, वीज आणि DDW खात्यात 6 पे आयोगा खाला वर्क चार्ज कर्मचाऱ्यांक भरती करपाक मान्यताय दिल्या. Proposal to amend the Goa State Civil Service Rules for 2022. Chief Engineers जे आहा पळय न्ही PWD, WRD, इलेक्ट्रिसिटी हांकां 62 पर्यंत रिलॅक्सेशन दिला. इफ there is no any candidate is available then only. If it is available then not. आमी आसलेल्या एक्झिस्टींग CEची एज 62 वर्सां पर्यंत वाडयता जर कोण प्रमोशनाक एलिजिबल नासत जाल्यार. PWD, DDW, electricity, okay, आणि WRD. Implementation of the 6 pay scale for the future engagement of the work charge establishment employees. हाज्या फुडें वर्क चार्ज बेसिसचेर एम्प्लॉयमेंट जर घेतले फ्युचर सांगता हांव जाल्यार तांकां 6 पेन घेतले. वर्क चार्ज म्हणजे WRD, PWD हेजे वर्क बेसिसाचेर तांकां घेवपा खातीर हें आसता. PWD जालें, इलेक्ट्रिसिटी जालें, WRD जालें, 2-3 डिपार्टमेंटांक वर्क चार्ज घेवपाक मेळटा. ओके, म्हणजे ते कामा पुरते रेस्ट्रिक्टेड आसता एक्चुली. ते पयलीं डायरेक्टली कशा मागीर ते 7 पे जाले काय डायरेक्ट तांकांय दिसतालें आमी एज अ इक्विवलंट अशें दिसतालें. पूण दॅट इज अन डिफरन्स इज देर. वर्क चार्ज आनी परमनंट एम्प्लॉय हेज्या मदलो ते ती फ्युचराक जे घेताले म्हणजे आतां पर्यंत जे आसा तांकां 7 पे आसा तेंचो कांय डिस्टर्ब जावचो ना. पूण नवीन जर एम्प्लॉयमेंट घेतलो आमी वर्क चार्जाच्या थ्रू जाल्यार ते 6 पेनूच घेतले. ते भायर आतां सुमार 7,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांक 2017 वर्सा सावन लागू जावपी EPF कव्हरेजीचो फायदो जातलो. हे पावल राज्याचे तिजोरेत 2.5 ते 3 कोटींची अतिरिक्त भर घालतले अशी अपेक्षा आसा. Coverage of the contractual employee working in the state government department, corporations or autonomous bodies, PSUs, etc. under the Employee Provident Fund. Those who are already working in this department since from the 2017 तांकां आमी EPF दिता बॅक. तांचो ही EPFची स्कीम आशिल्ली. तांकां 1 टायम फाटलो सगळो पेमेंट दिवपाचो. एप्रॉक्सिमेटली आमकां तो 1,500 पर एम्प्लॉई हाज्या प्रमाणे दिवचो पडटा. बट ते कॉन्ट्रॅक्च्युअल 21 वर्सां काम करताले ताका EPF नाशिल्लो
पण तांकां आमी EPF फाटल्या 2017 पर्यंतचो तांची स्कीम आहा म्हणून आमी दिता, वीच इज एप्रॉक्सिमेटली एडिशनल बर्डन ऑफ द 2.5 ते 3 कोटी रुपया सरकाराचे पडटा. बट तरी सुद्दां वी आर बेरिंग दॅट. इतके लोक काम करताले म्हणून तांकां EPF दिवपाचो सरकारान ठरयला. एम्प्लॉईज आसात ऑल टुगेदर 7,000 काय कितें तरी एम्प्लॉई आसा अशे सगळे. दोज आर वर्किंग ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसीस. सिन्स फ्रॉम द 2017 आमी तो पे करता. दिल्ल्या वा दिवंक नासलेल्या फास्ट फुडाचे सरवण कारापूरच्या पंचांक अपचन जालें. कितें खबर ना, पूण अपचन जाता अशें दिसतकूच चक्क पुलीस प्रोटेक्शनांत दत्तप्रसाद कारखांडे हो पंच पंचायत मंडळाचे मिटिंगेक येयलो. मिटिंगेक पुलीस कशे अशें म्हणत जेन्ना हेर पंचांनी चवकशी केली तेन्ना कळ्ळें बायला पंचांक गाळी फस्ती करून 3 मिटिंगांक दांडी मारलेल्या पंच कारखांडेन मार चुकोवपाक पुलिसाक वयल्ले. पळयात पुराय बातमी. सरवण कारापूरच्या विराज काणेकर ह्या फास्ट फूडवाल्याक आदी ह्याच कारखंडेन NOC दिल्ली. अदीमदीं तो फास्ट फूडार वचून फुकट खातालो खंय. फाटले खेपे फुकटचे खाण दिलें ना म्हण तो काणेकाराचेर फुरियस जालो आनी काणेकाराची NOC आडावन दवरली. ती खबर आमी तुमकां दाखयल्या. आतां फुडली काणी आयकात. सेगीत 3 खेपे पंचायतीचे बसकेक दत्तप्रसाद कारखांडेन दांडी मारली. कित्याक तर NOC प्रकरणांत 2 बायला पंचांक गाळी सवल्यो. प्रकरण वुमन्स अँड चायल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटात पावले. त्या उपरांत तो डायरेक्ट 4थे मिटिंगेक येयलो, तोच पुलीस घेवन. फुडलें आयकात बिंदिया आनी तन्वीच्या तोंडांतल्यान. मिटींग आसली व्हडलें सरकार आसलें कस्टडीक वाचले आनी पंचायतीक सुरवातीक येताना पळयत जाल्यार हांगासर खुबशे पुलीस दिसले आमकां. म्हणजे हांव सरपंच आनी कोणाक काही इन्फॉर्म करना तरी आसतना म्हटलें पुलीस काय हांगा. आनी आमच्या पण मेंबरा कडेन वचून चवकशी केली. तेंच्यांनी काय मग तेंच्यांनी चवकशी केली आनी तांकां कितें आउट करून गेलें तें आतां सांगतलें. आयज जी मिटींग आसली तेन्ना आमी अचानक सगळीं हांगासर येयली. येयले उपरांत आमकां भायर पुलीस दिसले उपरांत आमी तांकां विचारलें तुमी कितें केलें मॅडम, तुमकां कोणी आपयल्या. तेंच्यांनी सांगलें आमकां लेटर येयलें की कलेक्टरा कडसून लेटर येयल्या म्हणून आमी येयल्या म्हणपाक लागले. हांवें तांकां सरळ म्हटलें बाबा तुमकां कोणी केल्लें आपल्याक खबर ना तें म्हणपाक लागलो. आमी विचारता आनी मागीर हें करता कळ्ळें. तेन्ना पुलिसांनी आमचे बरे भशेन आयकलें आनी ते थंय स्टॉप जाले. आमकां कांय खबर ना भितरलें म्हणपाक लागलें. आनी मागीर आमी फुडलें हें केलें. आमकां कळ्ळें जो आमच्या कडेन एक पंच आसलो दत्तप्रसाद कारखांडे म्हणून कळ्ळें. तेणी हें लेटर करून तांकां आपयल्लें दिसता. कित्याक गेले 3 मिटिंगी जाल्यो तो कंटिन्यू मिटिंगेक येयनासलो. कित्याक तेणी प्रॉब्लम केल्लो. तो प्रॉब्लम म्हणजे तेणी आमच्या पंचायतीचे आमी जी पंच आसा ते 2 पंचांक शिवीगाळ केल्ली आनी तेजे रिकॉर्डिंग आसले न्हू ते आमचे कडेन आसले. आनी ते बी कित्याक शिवीगाळ केल्ली तेणी, जो कोण आमचो एक गोंयचो भुरगो जो बाबडो आपले फास्ट फुडाचें काम करून पोट भरतालो आनी तेजी NOC स्वता दिवपी हो. तेजे थोडके कारणान कित्याक तरी वाद जालो म्हणजे तेणी कितें ताका दिवंक ना कितें अशें कितें हेज्या खातीर तेजी तेणी NOC आडोवन दवरली. ती आडोवन दवरिना फुडें तो बाबडो घरा कडेन गेलो. तेज्या घरा कडेन वचोन तेणी ताका विचारलें की बाबा तुमकां कोणी हाडयला, आपल्या खंयच्याच पंचांनी हाडून ना. आमी सर्वांनी म्हणजे सांगलेलें की पास करचें कित्याक आमचो गोंयचो भुरगो कितें तरी करून पोट भरता ताका दिवनी म्हणून अशें. जाल्यार तो म्हणपाक लागलो कोणा कडेन गेले तूं म्हणपाक लागलो तुका अमके पंचान सांगलें दी म्हणून तूं दिना ते कोणाचें तें नाका अशें म्हणून तेणी आमकां जी 2 पंच लेडीज आसली ताका इतली वायट शिवगाळ केली. तेजी गाडी अशी पळयना कोण खंयचीच बायल आयकून घेवची ना. ताका खंय तरी आमचो भंय दिसता म्हणून तो वुमन्सान बसून येता आसतना आपल्या वांगडा 2-3 जाणां घेवन येयलो. आनी आतां पंचायतीन येता आसतना तो पुलीस प्रोटेक्शन पयलीं सांगलें तेणी. दुसरो तो आपल्या फॅमिलीक जावं फ्रेंड सर्कलाक सगळ्यांक तांकां सगळ्यांक हांवें एकूच विचारलें. फाल्यां म्हटलें तुमच्या आवय भयणीक जावं कोणाक अश्यो गाडी सवल्यो जाल्यार तुमी म्हटलें कितें डिसिजन घेतलें त्या उपरांत सगळे उबी रावले. फुडलो प्रकार पंच तन्वी सावंतान सांगलो. फुकट खावपाक दिना म्हणून कारखांडेन विराज काणेकाराची खंय NOC आडायली. पूण ते NOCतय घोळ आसा अशें तन्वीचे नदरेक येयलें. ती NOC खंय डुप्लिकेट. तेची जाप दिवची पडटली हो भंय कारखांडेक आसलोच. आपले कारनामे उक्ताडार येयल्यात. शेपलावणी खावचे परस पुलिसांक घेवन गेल्लो बरो अशें म्हणत तो पुलिसांक घेवन येयलो खरो, पूण शेवटाक आपुणूच आपले चक्रव्यूहात फसलो. आता पंचांनी गोल पंचायत सचिवाचे गोलीत मारला. सचिव कारखांडेचे कारनामे उक्ताडार हाडटा काय तेका तारता ते पळोवपाक पंचायतच न्हू
पुराय गांव उत्सुक जाला। सेक्रेटरी प्रोसिडींग वाचतालो तेन्ना एक असो उगड येयलो, कारण विराज काणेकराचे हे खूब दीस जाले हे तेंचे चालू आसा, कित्याक तेजी NOC आडयल्ली। तेन्ना जेन्ना विराज काणेकरान आपले डॉक्युमेंट्स जेन्ना सेक्रेटरीन मागले की तुजे डॉक्युमेंट्स कितें आहा ते आमकां प्रोड्यूस कर, तेन्ना तेणें डॉक्युमेंट्स जेन्ना प्रोड्यूस केले आनी तेणें डॉक्युमेंट्स इन्वर्ट केले तेन्ना म्हाज्या नजरेन एक येयले डॉक्युमेंट्स प्रोड्यूस केले तेन्ना हांव फुड्यानूच आसलेलें। तेन्ना हांवें पयलें की 2023 त्या वर्सा दत्तप्रसाद कारकांडी सरपंच आसलो आनी 2024 हांव एप्रिलानसून 2024 ते 25 एप्रील 2025 मेरेन सुद्दां 1 वर्स हांव सरपंच आसा। त्या टायमार हांवें पयलें की म्हाज्या टेन्युअरान दत्तप्रसाद कारकांडेन त्या विराज काणेकराक NOC दिल्ली आसा। सो तितले दीस मी उगी रावली। आयज मिटिंगेन हांवें विचारलो हो प्रश्न, कारण कशें आसा की गव्हर्मेंटाचो डॉक्युमेंट्स हो पंचायतीचो डॉक्युमेंट्स हो खंय तरी मिसयूज जाल्ली आसा आनी म्हाज्या टेन्युअरान एक्स सरपंचान सायन मारलेली आसा। तेज्या खातीर हो जो गुन्हो आसा तो हांवें सेक्रेटरी विचारले की हेजेर आमी कितें करतली, की हो एक गुन्हो आसा, स्टाफाची मिस्टेक आसा काय त्या दत्तप्रसाद कारकांडेन हे आपले स्वता आपल्या घरा केला कितें ते आमकां खबर ना, म्हणून आमी सेक्रेटरीक ते दाखयले डॉक्युमेंट्स आनी हेजेर तुमी कितें ती कारवाई करा की मिस्टेक कोणाची आसा, दत्तप्रसाद कारकांडेची आसा काय स्टाफाची आसा। तेन्ना इनवर्ड हाडले, स्टाफान दोनूय इनवर्ड हाडले, 23 इनवर्ड हाडले। 23 इनवर्डाचेर तेणी वेल्याती आसा तेन्ना तो सरपंच आसा दत्तप्रसाद कारकांडी, आनी 24 इनवर्डाचेर आमी चॅक केली जाल्यार त्या दिसा संडे आसा, ज्या तेणे जी NOC दिल्या ट्रेड लायसन त्या दिसा संडे आसा 1/12/2024 हांव सरपंच आसा आनी तो संडे आसा आनी संडे ते इशू जाल्ले आसा आनी आमच्या इनवर्डाचेर कांयच मेन्शन ना ती NOC वेल्या ती तेका। सो ती ट्रेड लायसन ती खंयच्या बेसिसाचेर दिला, गव्हर्मेंटाचो पेपर कसो कितें तेका विराजाक पावला आनी कोणें तेका दिला हेजेर कारवाई जावची म्हणून आमी सेक्रेटरीक सगळ्यांनी मागणी केला आनी हेजेर आतां सरपंच आनी सेक्रेटरी कितें करतलो आनी कितें ते आमी तांकां सांगलेलें आसा, फुडें तेंच्यांनी प्रोसिजर करपाचें। स्टॅम्प मारला आनी म्हणजे ऑफिशियल तुमचे स्टॅम्प्स जाय पडटा, पूण संडे आसा ताका स्टॅम्प गावलो कसो? स्टॅम्प तेजेर दोनूय स्टॅम्प मारलेलो आहा, पंचायतीचो स्टॅम्प दोनूय मारलेले आसा, पूण आमच्या आउटवर्डाचेर ती भायर गेल्या म्हणून कांयच ना। संडे आसा आनी आउटवर्डाचेर सुद्दां मेन्शन केलें आसा तेका दिला म्हणून। सो म्हाका दिसना की हितून स्टाफ आसा, कित्याक नाजाल्यार आउटवर्ड आसतलें आसलें, आउटवर्डाचेर मेन्शन केल्लें आसतलें। सो हेजेर स्टाफ आसा कशें म्हाका दिसना, कित्याक आउटवर्ड 2008 हो आउटवर्ड नंबर आसा, जो 23 जो आउटवर्ड नंबर आसा पळय 2008 तोच सेम आउटवर्ड नंबर ह्या 24 हेजेर आसा। सो त्या दिसा संडे आसलेलो आनी पंचायतीचो स्टॅम्प आसा, लेटर आसा, कोणूय करूं शकता न्हू, पंचायतीच्या नांवान डुप्लिकेट स्टॅम्पूय करूं शकता, पण ते आमी कांय सांगूं शकना की हे कशें केलां कितें आनी कोणाची फॉल्ट आहा तें बी आमी सांगूं शकना। हेजेर इन्वेस्टिगेशन जावं न्ही अशें म्हणून आमी सरपंचाक आनी सेक्रेटरी कडेन मागणें केला। आतां दत्तप्रसादाक मिटिंगेक विचारलें, तो म्हणटा हे डुप्लिकेट आसूं शकता अशें, ताका लागून इन्वेस्टिगेशन जावं न्ही तेन्नाच कळटलें। प्रवाशांची सुविधा आणि कार्यक्षमताय वाडोवपाचेर लक्ष केंद्रीत करूनच दाबोळेच्या विमानतळाचो विस्तार चल्ला। दाबोळी विमानतळाचो संचालक लेफ्टनंट आकाशदीपान सांगले। ह्या विस्तारात टर्मिनल, मुळाव्या साधन सुविधांनी सुधारणा, सुरक्षा प्रणाली आणि प्रवाशांक हाताळपाची तांक ह्या सगळ्यांचो आस्पाव आसा। Expansion plan in progress, and around 18,300 square meters we are going to increase, which will help in the domestic passenger capacity enhancement of around 700 passengers. Total passengers capacity would increase to 5150 passengers, 5,150 passengers. Due to this expansion, there will be an increase of check-in counters also, which will facilitate our passengers in the services. Around 32 new check-in counters will be introduced, making a total of 96 check-in counters. Further, we have self check-in, drop facility. We already have 10 numbers, and we plan to introduce 4 more. That will make it 14 for self check-in drop facility. Passenger boarding, we have 8 numbers. We are increasing one more shortly, so that will increase to 9 boarding bridges. Elevators, we have 15. We plan to introduce
more and increase to 22 number of elevators. Escalators also we have 12. 5 new escalators are being introduced, which will make the number to 17. Inline baggage system we have 2. We are introducing 1 more. That will make inline baggage system 3, 4, or so that a more technology based checking and security, more efficient way of checking will be introduced, which will certainly improve the dwell time, the checking time of the passengers. On the long run, it affects the efficiency of the airport, the airlines. So this is our plan. Recently, we have introduced executive launch in the security hold area of International Airport site. Duty paid liquor shop for domestic passengers also introduced. Money exchange counter has been introduced in arrival and departure. More seating capacity has been introduced, around 650. The new chairs have come up. Perfume shop has been introduced. In future development programs, we do plan to introduce duty paid shop at International, which is getting ready already. Shortly it will be in place. We are also planning for introducing new parking bays. The building where you are sitting, this will be brought down, and we are planning to increase more bays so that we can entertain more flights. दिल्लीत झालेल्या स्फोटाचे फाटभुंयेर दाबोळी विमानतळाचो संचालक आकाशदीपान विमानतळाच्या सुरक्षा नेमांचो नियाळ घेतला. सुरक्षा उपाय चड खर केल्यात. गस्त वाडोवप, सामान तपासप, प्रवाशांची सुरक्षितताय ह्या गजालींक घेवन CISF आणि गोंय पुलीस हांचे मदलो समन्वय वाडयला. विमानतळ कर्मचाऱ्यांनी सादुरताय बाळगुची. दुबावीत घडणूक दिश्टी पडली जाल्यार बेगोबेग म्हायती दिवची असो उलो आकाशदीपान मारला. After the recent incident in Delhi, we have received a red alert also. So we carried out a special security meeting, sensitized all the stakeholders, all the agencies working at the airport, to not only to augment their systems, to be more sensitive towards the procedures, but also to sensitize their individuals who are on duty, that this is not a normal place of working, this is a sensitive place. So chalta hai wala attitude nahi chalega. One has to keep an eyes and ears open. कुछ भी नॉर्मल से हटके होता है तो इत्तला करने की जरूरत है. चलता है वाला नहीं चलेगा कि अरे हमें क्या करना है. Security is everyone's concern. This is how we had a meeting here in the same room yesterday. I addressed them, sensitized them, and CSF as a prime responsibility of airport security is with CSF. So they have also augmented their own systems, enhanced their manpower, more number of people on vigilance and other duties. We have also requested the state police to cooperate to come up with the city side man management and traffic management. I hope they are doing it, because traffic management is directly, again, like this is in Delhi what has happened is a car. So we do not want such a thing to happen at our airport. So the police of Goa and the traffic police are having equal responsibility, and we hope that they are carrying out those checks more sternly than the normal days, because together we can pull out, we can have the safe environment. लालन पार्सेकरान सरकाराक प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्यान कोणाचेच घर मोडचे नात अशें उतर दिलां. जाल्यार म्हाजे स्वताचे मालमत्तेत असलेले घर कित्याक टार्गेट करतात? कोण हे लालन पार्सेकर आनी कोणी केले तेचे घर टार्गेट? जाणा घेवपा खातीर पळयात पुराय खबर. घडणूक मालभाट मडगावची. मामलेदार उपजिल्लोधिकारी SGPDA वीज विभाग, उदका विभाग आणि पुलीस ऑर्डर घेऊन लालन पार्सेकराचे घर मोडपाचे महत्कार्य करपाक पावले. आदेशा प्रमाण ते घर बेकायदेशीर असले, पूण मडगावचो एक्टिविस्ट आणि काँग्रेस फुडारी सावियो कुतिनो थंय पावलो. घर मोडपाक आयिल्ल्या अधिकाऱ्यांबरोबर उलयलो आणि ताणें घर कायदेशीर आशिल्ल्याचे डॉक्युमेंट दाखयले. त्या उपरांत सरकारी अधिकाऱ्यांक हात हालयत वचचे पडले. हे घडणुकेंतल्यान एक प्रश्न तयार जाला. सरकार नेमक्या कोणाच्या घरांक राखण दिवपाक पळयता? मामलेदार, SGPDA इंजिनियर्स आनी सगळे लेबर ट्रक सगळे येयल्लो. आमच्या फाटल्यान घर आहा तें मोडपाक. आख्खे गोंयभर चीफ मिनिस्टर भोंवता, म्हजें घर म्हूण फॉर्म वांटपाक, समजला.
आनी कोणाक जे पब्लीक प्रॉपर्टीचे आहा आनी हांगा आपली ओन प्रॉपर्टीन जेन्ना कोण घर बांदता ते डेमोलिश करपाक सामकें फाटोफाट येता. हाज्या पयलीं जुलय आयिल्ले तेन्नाय तांकां हाडयल्ले. आमी रिप्लाय सुद्दां दिलो आनी की बाबा आमची ओन हितू आहा. जी डेमोलिशन ऑर्डर आहा ती फॉल्टी आहा म्हण मामलेदाराक सुद्दां दाखयला कित्याक डेमोलिशन ऑर्डराची आहा की आनी घर रस्त्यार काड म्हण 6 मीटर रोड आहा आनी 6 मीटर रस्त्यार आहा म्हण. आतां तुमकां क्लियर कट दिसता पडटा हांगा हो गटर आसा पळय हो आतांच न्ही 40-50 वर्सां पयलींचो आनी तोय जाल्यार तेंचे बाउंड्रीचे आसा. तेमी मोणकार कायद्या अंडर हो प्लॉट घेयल्लो आहा आनी ही ताजी बाउंड्री आनी तांचे घर आहा 2 मीटर मायज भितर आहा आनी रोडार कन्स्ट्रक्शन केलें म्हण तांकां डेमोलिशन ऑर्डर काडटा. कितें काय समजना आमकां समजलें. इतली प्रमाणान हॅरेसमेंट ह्या लोकांक 6 मीटर रोड ना जो रोड ट्रेडिशनल आहा तसो आहा. सो आतां रिटर्न गेले ती कित्याक लागून गेली आमी तांकां दाखयलें. तेणें सांगलें की रिप्लाय दिया म्हणून. हरशीं आमी रिप्लाय दिल्ली 4 फेब्रुवारी 25 रिप्लाय दिल्ली. इनस्पायट ऑफ दॅट हे मुखार वयता ते हें करपाक हॅरेसमेंट करपाक डेमोलिशन हें करपाक. आणि आता ऐकात लालन पार्सेकाराक जिचे खाजगी मालमत्तेतले घर मोडपाक झाडून सगळे सरकारी अधिकारी येयल्ले पूण डॉक्युमेंट्स दाखयतकच परत गेले. वतना परत सांगून गेले रिप्लाय दियात. लालनाचे घर वाटोवपाक परत रिप्लाय दिवपाक थळाव्या एक्टिविस्टांनी हयकार दिला. हितून वता तो आनी सांगता म्हाजें घर म्हणून फॉर्म वाडटा सगळे आख्खे गोंयान. आतां हे म्हाजें घर आसा पळय ते आतां कितें उलोव तेच कळना म्हाका. आतां म्हाजें घर आसा पळय ओन म्हागेलें आनी तुवें सीएम सांगता ओन हेजे कोण हात लायनाका तेंचे ओन घर ते अशें तशें कितलें सांगता मरे सर तूं सीएम सर. आनी म्हाज्या घराचें कितें म्हणून येता आतां कितें म्हणून आसा कसलें म्हणून इनलिगल आसा आमचें घर रस्ते ना भितर आसा कितें म्हणून हें परतून डेमोलिशन स्क्वॉड येवपा ताजे फाटल्यान आहा कोण बेस्ट जायना हें कोण तरी आसपा जाय परतून तांकां हें करपाक तांचेर दबाव हाडपाक. हें रॉंग जाता समजलें. आमी बेश्टे वगडावपाना. जेन्ना हें सारकें आहा आपली ओन प्रॉपर्टी आहा त्या टायमार आमी जाता ते भाशेन हांगा सपोर्ट करतले. कोणाचो दबावाचेर आमी हें जावपाना. रिप्लाय आतां आमी दितलेच. ताका रिप्लाय दाखयली गेले ते हय रिप्लाय दिल्ली प्लस आनीकूय रिप्लाय दितले आमी ताका. करते बापायचे म्हाजे मामाच्या नांवार आसा म्हणून आमी तिगांयचे ते हरशीं म्हटल्यार पण कितें ओन ते ओन जागो घेतला सगळे ओन प्लॉट आमगे सगळे आमगेले ओन. आमी खंय अशें हेजे गव्हर्मेंटाचे सुविधेन हेजे ना. दिल्लीत लाल किल्ल्याकडेन जाल्ल्या गाडयेच्या स्फोटाचे फाटभुंयेर दक्षिण गोंय पुलिसांनी सुरक्षा वाडयल्या. दक्षिणेंतल्या वेगवेगळ्या शारांनी रातच्या वेळार पुलिसांची गस्त आनी नाकाबंदी सुरू केल्या. दिल्ली लाल किल्ल्याकडेन एका कारीत स्फोट जावन कांय जाणांचे बळी गेले. त्या उपरांत दिल्ली, यूपी आणि मुंबई हाय अलर्ट जारी केला. ताचोच एक भाग म्हणून गोंयांत पुलीस वाहनांची तपासणी करतात. नागरिकांनी सादूर रावची. दुबाव घेवपासारखी कसली घडणूक घडली वा दिसली जाल्यार बेगीनच लागच्या पुलीस स्टेशनाक कळयात. दक्षिण गोंय एसपीन आवाहन केला. दिल्ली में ब्लास्ट हुआ है उसके बाद गोवा में नाइट पेट्रोलिंग चल रहा है कैसा क्या है आपका? देखिए जैसे भी इंफॉर्मेशन आई कि ऐसा कुछ हुआ है तो उसके बेसिस पर यहाँ सारी एजेंसीज को एकदम हाई अलर्ट पर डाला हुआ है और मैक्सिमम नाकाबंदी प्लेस की गई है. रैंडम चेकिंग चालू है और जितने भी जो फ्लोटिंग पॉपुलेशन है बस स्टैंड्स वगैरह इन जगह पर चेकिंग चालू है. ओके नाइट पेट्रोलिंग का क्या टाइमिंग है कैसी शिफ्ट पे? देखिए उसको एक स्टैंडर्ड टाइमिंग हमने रखा था पहले 8 से 11, 12 से 5 और उसके अलावा हमने रैंडम नाकाबंदी भी लगाई है ताकि ये जो पैटर्न है हमारा ये भी एकदम से सामने निकल के ना आए और चेकिंग थोड़ा इफेक्टिव हो सके. कौन सा प्लेस आइडेंटिफाई किया है? हर थाने के जो एरियाज़ हैं उसमें 2 या 3 नाकाबंदी हमने लगाई हुई है. खास करके हम टारगेट कर रहे हैं मेजर जो जंक्शंस हैं, मार्केट प्लेसेस हैं या जो हाईवेज हैं ऐसी जगह. रेलवे स्टेशन सब कुछ. सर दिन का नहीं चलेगा क्या? दिन में भी चलेगा. दिन में भी हमने एक पिकेट्स लगाए हुए हैं मेजर मार्केट एरियाज वगैरह में तो उस हिसाब से हम लोग उसको करेंगे. आज सस्पेक्ट्स भी कुछ मिले हैं ऐसे कुछ सस्पिशियस एक्टिविटी भी कुछ आई है? अभी फिलहाल जो नाकाबंदी चल रही है उसमें जब हम चेकिंग करते हैं तो कोई भी ऐसी इलीगल एक्टिविटी सामने आती है तो उसके अगेंस्ट हम एक्शन लेते हैं. पर इसमें जो जब से ये चल रहा है तो उसमें फ़िलहाल
कुछ वैसे जिस तरीके का आप बात कर रहे हैं वैसी नहीं आई है, बट अदरवाइज वी आर टेकिंग एक्शन, प्रिव्हेंटिव्ह एक्शन. स्थलांतरीत विक्रेत्यांक फोंड्या पालिकेन सुवात दिल्ल्यान थळाव्या नुस्तें विक्रेत्यांक मार बसला. ह्या मुद्द्या वयल्यान फोंड्याच्या नुस्त्या बाजारात ताण पातळ्ळा. फोंड्याची महिला काँग्रेस फुडारी मनीषा उजगांवकरान ह्या विशयाचेर आवाज काडला. फोंडेच्या पोरण्या नुस्तें मार्केटाची इमारत कड्डम जाल्या अशें सांगून मे म्हयन्यांत थंयच्यान काडून वेवसायिकांक तळ मजल्यार व्हेले. नवे सुवातेर जायत्या स्थलांतरितांनी वेवसाय हातात घेतलो आनी मूळ नुस्तें मार्केट विक्रेते आपलो वेवसाय वगडावपाक लागले असो आरोप काँग्रेस फुडारी मनीषा उजगांवकरान केला. हांगा कितें जालां ना, फोंडा मार्केट जेन्ना काडले म्हणजे मोडपाचे स्थितीन आसले, हांकां भायर सर सांगली. म्युन्सिपाल्टीन हांकां कॉन्फिडन्सान घेनासतना, हांकां जागे दिनासतना बराबर हाडून बसयली. तातूंत कितें जालें, जी आमची गोंयकार जी घरी पळय कश्टान काम करताली ती फाटी पडली आणि आउटसायडर जी आसा पळय ती फुडें पडली. आतां बोवाळ जालो हांगा की आउटसायडर जी आसा ती धंदो करता आनी आमकां गोंयकारांक धंदो करपाक मेळना. हाका पूर्ण फोंडा म्युन्सिपाल्टी जबाबदार. फोंडा म्युन्सिपाल्टी जर आमचे कडेन पयशे घेता हांकां वेवस्थीत जागो वांटून दिवपाक जाय आशिल्लो. कांय थळावे नुस्तें विक्रेते मध्यस्थ जातात. ताणें नुस्तें विकपाची आपली सुवात 3 ते 4 स्थलांतरितांक भाड्यान दिल्या. दरेका कडल्यान दिसाक 1000 रुपया भाडें घेतल्यार दिसाक 4000 रुपया मेळटात. नुस्तें विक्रेत्यांचो आंकडो वाडत गेलो तसो थळाव्या विक्रेत्यांक वेवसाय उरलो ना. काँग्रेस फुडारी मनीषा उजगांवकरान पालिकेक शिटकावणी दिल्या. हो मुद्दो सुटावो जालो ना जाल्यार नगरपालिकेचेर मोर्चा हाडटले. हांगा फोंडा मार्केटान फिश मार्केटान दलाली चलता. ही जी आउटसायडर आसात कोणी असो पोटा खातीर येतात, हे जे गोंयकार आसात जे व्हडले नुस्तेकार म्हणटात, दलाल म्हणटा, हे म्युन्सिपाल्टीचो फोर ही बाबडी फारीक करताच. दुसरे हांकां दिसाक 1000 त्या जाग्याचो भाडें फारीक करता. हाणें म्युन्सिपाल्टीन हांगा येवन क्लियर करपाक जाय की हे जागे आसात पळय ही प्रॉपर्टी फक्त म्युन्सिपाल्टीची, कोण दलाल ना, हे म्युन्सिपाल्टीन क्लियर करपाक जाय. आज हे आउटसायडर म्हणटात पळय हांकां ते कामाक लायतात आनी आमी गोंयकार सुशेगाद पायार पाय उडोवन तांचे कडल्यान रेंट खातात. आज जर 3 जागे जर हांगा म्युन्सिपाल्टी जर तांकां दितात, सोपो करतात, जाल्यार हे दलाल 3 जाग्याचे 1000 करून 3000 घेता कष्ट करनासतना. आज गोंयान जे पळय आउटसायडर धंदे करता हांकां गोंयकार चड जबाबदार. हांकां काम करपाचें ना, हांचे कडल्यान काम करून आयते खावपाक सोदतात. हांव CEO आनी CEO फोंडा म्युन्सिपाल्टी आनी म्युन्सिपाल्टीक सांगता बेगीन लक्ष घाल, नाल्यार हो मोर्चा जो आसा तो म्युन्सिपाल्टीचेर येतलो. गोंयकारांक तांचें स्थान मेळपाक जाय. हाचे सारकी कोणी आउटसायड एक पोटा घेता, हांकां फाटल्यान खंय जागो दिवन पोट भरात आनी वचात. दलाली बंद करात. थळाव्या नुस्तें विक्रेत्यांनी सांगलें, स्थलांतर करतना योग्य सुवातो दिवचे बदला PMCन तांकां नव्या मार्केट कॉम्प्लेक्सान व्हेल्यात. ताका लागून जायत्या स्थलांतरीत मूळ नुस्तें विक्रेत्यांचेर हावळ आयला. आम्ही भितर 300 लोक बसताले, आता हांगा डबल टिपल जाले. तेन्ना येपार भरपूर हाडटा आनी येपार कोणालो काय खबर ना, सामको त्रासान पडलेले आहा. तसो धंदो जावपाक पावना, कित्याक बाकीचे कोण रेंटाक दिता ते एक बॉक्स घेवन बसताले पळय, तेंच्यांनी रेंटाक दिला आनी ती 4 जाल्या. 4 बॉक्सां म्हणजे ते नुस्तें कितें आसा तें वाडल्यान सगळ्यांक कोणाक धंदो करपाक मेळना. हे चवथीक सुद्दां कितें जालें तें धंदो करपाक मेळना म्हणल्यार तुमकां आतां जागो दिल्लो न्ही हांगासर सगळ्याक. जागो आमकां मार्क करून असो दिवंक नासलो, टेम्पररी म्हणून खंय बसा म्हणून सांगलेलें. मार्क करून दिवं पूण तेच्या पयलीं आमी लेटर सुद्दां बरयल्ले की आमकां भायर हाडटा जाल्यार स्पेसिफीक कोणाचो कितलो जागो आसलो भितर ते प्रमाणे आमकां भायर जागो दिया आनी आमी फुडें हें करता. पूण तेन्ना अचानकशे बिरेस्ताराची सगळे येवन आमकां भायर येवन बस म्हणून सांगलें आनी लोक कशें कितें बसले. त्या मार्केटान लोक घेतले आमकां पडचे पडले. हेर वाठाराबरोबर आतां ढवळी फ्लायओव्हरा कडलो रस्तो गार्बेज डंपिंग स्पॉट जावन रावला. दुचाकी वाहन चालक आसूं वा थंयच्यान पासार जावपी लोक बिनबुलाये मेहमान जाल्लो हो कोयर सगळ्याकूच पिडपाक लागला. एक्चुअली जे कसो उडयतात ते एक्चुअली एज्युकेटेड आहा की अनएज्युकेटेड ना खबर ना, पण हो जाता हे जो इन्सिडंट आतां मी पळयता इतलो कचरो ह्या सायडीन ढवळे वाठारांनी हायवेचेर सर्वीस रोडाचेर म्हणजे यो वचपी कोणाचें चड नासता. आनी CCTV कॅमेरा आसा म्हणून लोक हाडून हांगा उडयता. लास्ट टायम आमी ग्रामसभा एटेंड केले, त्या ग्रामसभान कचरो थोडे तेंचे
सेट्रिगेशन सारकें जायना म्हणून तेंचे कचरो घालपाक बंद केल्ले. त्या कारण लोकांचे कचरे घरांत उरला म्हणून थोडो लोक हाडून हांगा उडयता. ते हेजेर ग्रामसभान खंय तरी स्ट्रिक्ट एक्शन घेवन हेजेर कितें करचें की ह्या दिसांनी दुयेंसां आतां इतले वाडलेले आहा. खंय म्हणटा की आळू नवीन नवीन बॅक्टेरिया सुरू जाल्ला म्हणून थंय तर हें जाल्लें. ताका लागून सरकारान हेजेर कितें विशयाचेर कितें एक नोंद घेवची आनी अशें जे आमी आतां म्हणटा की स्वच्छ गोवा भारत स्वच्छ भारत म्हणून आमी एक नवीन एक इनोव्हेशन घेवन चलता. पण हे असले पयल्यार अशें दिसना की स्वच्छ भारता म्हणजे आमचो हो एक बरो उदाहरण आमी दिता म्हणून अशें दिसना. गांवच्या पंचांनी जांकां भाड्याचे रूम दिल्यात त्या रुमांनी रावपी लोकच हो कोयर हाडून उडयतात. कृष्णा नायकान सणसणीत आरोप केला. ऑनलायन येवपी पार्सलांचे प्लॅस्टिकय ह्या कोयरात भर घालता. ग्रामसभेत हो प्रश्न परत परत चर्चेक आयलो. संबंधितांनी नितळसाण दवरपाचें आश्वासनय दिलें पूण वाठार नितळ दवरप कोणाकच जमलें ना. कवळे पंचायतीन बेगोबेग नितळसाण मोहीम चालीक लावची आनी लोकांची भलायकी सांबाळपाक आदार करचो थळव्यांनी मागला. आमी धवळेबा वाठारान आसा. तशेंच हांगा तुमी पळयलां आसतलें सत्यनारायणाचें जागृत देवस्थान आहा. तेजे बाजू हांगा सर्वीस रोड आसा. तेन्ना इतली लोकांनी हांगा ही घाण हाडून उडयलेली आसा जी गाडी सोडून लोकांची चलोन सुद्दां वचपाची परिस्थिती ना. आयज कचऱ्याचे मोठो एक विशय आसा तो म्हणजे कितें आहा गार्बेज एक म्हणल्यार हांकां प्लांट घालपाक खंय तरी जागो ना. बाकीची जर कसली गजाली IIT सारकेले आमचे आमदार सुद्दां सांगता आमी जागो दिता म्हणून जाल्यार ह्या गार्बेज प्लांटाक तुमकां कित्याक जागो बरो मेळना. तुमकां बिल्डिंगे मोठे 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 प्रोजेक्ट हाडपाक जागो मेळटा. आमचो हेल्था कडेन म्हणजे इशू म्हणजे हो गार्बेज पयलू इशू सॉल्व जावपाक जायो. आयज पळोवपाक गेल्यार वचत थंय लोक गार्बेजाचे रस्त्यार उडयता वयता रस्त्यार हेजे पासून दुयेंतां पसरता. तितून कुत्रे लोक तितून चिकनाचें कितें कितें हाडून उडयता ते कुत्रे खाता. तेजे नंतर कुत्रे मागीर ल्हान ल्हान भुरग्यांचे जे शाळेंनी वयता जी स्कुलां वयता जे चलोवन तेंचेर कुत्रे आयज तुमी खबर आसतली जायती केसीस जाल्ली आसा. आमच्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान कितल्योश्योच केसीस जाल्ल्या डॉग बायटाच्यो लोकांक चावलेल्या. अशेंच जेन्ना कचरो रस्त्यार उडयता तेन्ना कचरो खाले नंतर कुत्री लोकांक चावता. आयज म्हाका दिसता पंच जे कोण आसा हे फक्त आपले वोटिंगा पुरती हांगा लोकांच्या दारां भोंवता आसतले. आयज तेंच्यांनी चड गरज लक्ष घालपाचें. अशे तरेन ही रस्त्याची घाण जी जाल्ली आसा ही तांकां कोणाकूच दिसना. दुसरी हांव म्हणटा आयज जो कचरो आसा तो आमचे हे जे कोण रेंटाक लोक रावता हांगा तेंचोच कचरो भरपूर आसा. कित्याक आयज हांगा इतले लोकांनी सादारण आमच्या कवळे पंचायती पंच मेंबरांनी रेंटाक दिल्लीं आसा घरां लोकांक लेबर लोकांक. आयज हेच लेबर लोक हाडून हांगा जो गार्बेज उडयता. आनी जर पंचायती ग्रामसभेक जर पंच मेंबराक जो आमी प्रश्न केलो जाल्यार ते फोटिंगूच येता ना म्हणटा रेंटाक दिवन. हेजेर जे पंच मेंबर कोणी जे आनी बाकीच्या लोकांनी जी कोणी हांगा रेंटाक दिल्ल्या हेजेर चड इन्क्वायरी जावपाक जाय. कित्याक हे जे लोक जे भायले आवटसायडर लोक रेंटा रुमार रावता ते चड ही घाण करून उडयता. आनी दुसरी ऑनलायन जे आतां पार्सलां येता तेणी सगळी जर वाट लावन उडयले आसा गोंयभर वाट लायल्या कित्याक ते ऑनलायन पार्सल पयलीं बंद जावपाक जाय. कित्याक तेंची एक पॅकींग एक जर कितें आयटम आसत तेंची 4 पॅकींग आसता ताका तेजे पासून कचरो चड गोंयान आमचो पसरलेलो आसा. आनी दुसरें आमदारान तशेंच पंचायतीन जे ही घाण जाल्या हेजेर लक्ष चड करून दिवचें. कित्याक हेजे पंचान एक व्हाळ आसा नालो आसा आनी तितून उदक वता. आनी अशीच करून आमच्या धवळे वाठारान लोकांले जायते झरी आसा लोकांल्यो जे उदक आपल्या कुळागरान उदक पिणारे लोक आसा. हे सगळें हे कचऱ्या पासून दुयेंत लोकांक पसरपा आसा हो एक चड भंय आसा. थळाव्या नुस्तें वेवसायिकांच्यो व्हडयो आनी बोटीक सरकारी खर्चांतल्यान ट्रान्सपॉन्डर चीप बसयतले. जाका लागून संकटांत सांपडिल्ल्या बोट वा व्हड्याकारांक मदत मेळोवपाक दिवपाक सोंपें जातलें. थळाव्याच्या व्हडयो बोटीक राखण मेळटली मंत्री निळकंठ हळर्णकारान सांगलें. हरमलच्या नुस्तेकारांक रेस्क्यू बोट उपलब्ध जाल्ल्याचें मांद्रेचो आमदार जीत आरोलकारान सांगलें. हरमल पेडण्या नुस्त्या बाजाराचे एक्सटेन्शन आनी डेव्हलपमेंटाच्या कामाचो बुनयादी फातर बसयलो. त्या वेळार निळकंठ हळर्णकार उलयतालो. सुवाळ्याक निळकंठ हळर्णकारा बरोबर मांद्रेचो आमदार जीत आरोलकार आनी हेर मानेस्त हाजीर आसले. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे अंतर्गत केंद्र सरकाराच्या फंडांतल्यान नुस्त्या बाजाराचो प्रकल्प हरमल पेडण्या आकार घेता. आदले फीश मार्केटाच्या जाग्यारच हो नवो प्रकल्प येता. जे आमी हे बसयता चिप्स बसयता व्हडयां हे कित्याक न्हू ट्रान्सपॉन्डर हे ऑलरेडी डीप सी बोटींग आहा हे आमी फुकटूच बसयता. फक्त इतक्याकूच की जेन्ना बोट संकटाक पावली बुडली केली
आणि तुम्ही जेन्ना आमच्या कंट्रोल रुमान गेले जाल्यार तांकां सोदून काडपाक खंय आहा ते एक्झॅक्ट लोकेशन आमच्या कंट्रोल रुमानसून समज तुम्ही कंप्लेन केली बोट भितर नुस्तें मारता म्हणून भायल्यो बोटी सुद्दां जाल्यार आमच्या कंट्रोल रुमान आमकां कळटा आनी हे ट्रॅक करपा खातीर आमी ही चिप्स ट्रान्सपोंडर बसयताले. पयलीं फक्त मेकनायज बोटींग आसलें, हें आतां धाकट्या बोटींग दवरता फक्त सेफ्टी पर्पज आनी त्या खातीर सेक्रेट अदर वे दुसरी म्हणजे आमी बोटी हाडटले ज्यो बोटी आमच्यो आसतल्यो मेकॅनिक बोटी बशीन ह्यो सुद्दां फक्त सेक्युरिटी खातीर आसतली. ह्या नाल पयलो फोडटात आतां सेक्रेटरीन सांगला त्या प्रमाणे कितलेशेच नाल आनी फोडपाचे आहात ते काम कंप्लीट करून हाडलेले आसात आनी टेंडर प्रोसेसूय जाल्यात. मागीर ते फिशरीज डिपार्टमेंटाचे जावं किंवा मागीर एनिमल हजबंड्रीचे जावं किंवा रोड्स वा इतर डिपार्टमेंटाचे म्हणजे वेगळे वेगळे खात्यांतल्यान वेगळे वेगळे प्रोजेक्ट्स आमी ऑलरेडी सँक्शन करून हाडल्यात आनी आमी वाट पळयताली पावस केन्ना स्टॉप जाता काय आनी काम सुरवात करता. आनी सगळ्यात पयलीं हे आयज फीश मार्केट हरमलचे हे आमी आयज फावंडेशन स्टोन घालून काम सुरवात करता आनी बऱ्यापैकी कन्सल्टंटांनी बऱ्यापैकी आनी म्हणजे फीश मार्केट आहा ते डिझायन केल्ले म्हणजे इतले हायटेक अशे खूब जाण म्हणटात बरे पॉश बांदले मागीर मेंटेन करपाक त्रास जाता पूण ते बरे डिझायनूय बरी केल्ली आहा. जेन्ना कंप्लीट जातले तेन्ना तुमकां कळटलें पूण हेतून जे फॅसिलिटीज घेतले ते इम्पॉर्टंट आहात. म्हणजे आयस मेकिंग बॉक्स म्हणजे रूम जावं किंवा फीश ड्रायर जावं हे कितकेशे म्हणजे गरजेचे वस्तू फिशरमॅन्सांक जाय ते हांगासर हेतून घेतलेले आहात. आतां हे घेता आसतना हेतून बिचाचेर हरमला रेस्क्यू बोटूय हेतून आहा हे प्रोजेक्टान. सो ती इम्पॉर्टंट आमच्या फिशरमॅन्सांक रेस्क्यू बोट. सो आमकां रेस्क्यू बोटूय आमी फक्त ती कशी हँडओव्हरान कशी ऑपरेट करतले तेचेर अजून डिसिजन घेवना पूण रेस्क्यू बोट ह्या प्रोजेक्टान आमकां येयलेली आहा. परत सायन बोर्ड तुमकां म्हणजे वेदर कंडिशन कशें आहा ते सायन बोर्ड तुमकां बिचाचेर दिसतले हायलायट जातले. आनी आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.